नमस्कार, मी महेश विजय गायकवाड जालना बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब जालना। प्ले ग्रुप ते 5वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9623493999 आणि 9730541111। आमचा पत्ता आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना, आपल्या आरोग्याची संजीवनी। द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9168605007 किंवा 9673236007। फोन नंबर 02482236007 आणि 02482237007। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जालना। आमचा पत्ता JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, AC, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर। विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, मसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना। आता बातम्या सविस्तर। अभिनेता कैलास वाघमारे यांची प्रमुख भूमिका असलेला गाब चित्रपट आजपासून प्रदर्शित झाला आहे। त्यानिमित्ताने कैलास वाघमारे हा जालना येथे आला होता। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी साहिल पाटील यांनी। अभिनेता कैलास वाघमारे यांची प्रमुख भूमिका असलेला गाब चित्रपट आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय। थोड्याच वेळात या चित्रपटाचा जालन्यामध्ये देखील शो सुरू होतोय। त्या पार्श्वभूमीवर अभिनेता कैलास वाघमारे हे जालन्यात आलेले आहेत। आपण चित्रपट कसा आहे आणि का पाहावा याबाबत त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत। सर, सर्वप्रथम तुमचं MCN न्यूज मध्ये स्वागत। थँक्यू। आतापर्यंत आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या सिनेमात पाहत आलोय, नेमकं गाब हे कथानक कसं आहे आणि काय असणार आहे चित्रपटात? गाब म्हणजे गर्भ, आपल्या जसं की रेडा म्हैस त्यांचं जेव्हा मीटिंग होतं आणि त्याच्यानंतर जो गर्भ पोटात वाढतो त्या गर्भाविषयी हा सिनेमा बोलतोय। पण हा फक्त तेवढ्या गर्भाविषयी बोलत नाही, तर मानवी मनात जे काही खलबल चाललेली असते, नातेसंबंधांमध्ये जे काही चाललेलं असतं, तर आपल्या प्रत्येकाच्या मनात एक वेगळ्या पद्धतीचा गर्भ वाढत असतो। तर त्या गर्भाचा आपण गर्भपात करायला पाहिजे किंवा तो गर्भ कसा पॉझिटिव्हली बाहेर काढता येईल ते बघितलं पाहिजे। यावरती हा सिनेमा निश्चित भाष्य करतो। आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या चित्रपटात काम केलंय, सगळेच सिनेमे एक वेगळा संदेश देणारे आहेत। या चित्रपटात आम्हाला लक्षात येते की जी अभिनेत्री आहे प्रमुख भूमिकेत तिच्याकडे रेडा आहे आणि जो अभिनेता आहे तुम्ही आहे, तुमच्याकडे म्हैस आहे। नेमकं कसली जुगलबंदी पाहायला मिळणार? हे खरं म्हणजे आता थिएटरमध्ये रिलीज झाला सिनेमा, तिथे जाऊनच हे सगळं बघावं। तुम्ही म्हटले तसं खरंच आहे की हिरोईनकडे रेडा आहे आणि नायिकाकडे म्हस आहे, दादूकडे म्हस आहे, पण दोघांचं काहीतरी जाम बिनसलेलं आहे। आता दोघं जणांचं म्हणजे ते त्या रेडा म्हशीचं मिलन तर घडून आणायचं आहे, पण रेडा म्हशीचं मिलन घडवता घडवता या दोघांचं मिलन होतं का हे बघणं उत्सुकाचं ठरणार। चित्रपटाचं शूटिंग कसं झालं, अनुभव कसा राहिला? नाही, खूप भन्नाट झालं, कारण आपण मराठवाड्याचा आहे, मी मराठवाड्यातला आहे, जालन्यातला आहे। आपल्याला कायम दुष्काळ बघायची सवय आहे, पाण्याचा प्रश्न आपल्याला माहिती जालन्यात किती मोठा आहे, तर हे पाण्याचा प्रश्न आहे आपल्याकडे। पण जिथे मी शूट करत होतो, उन्हाळ्यामध्ये मी शूट करत होतो आणि तिथं दुथडी भरून नदी वाहत होती, त्या नदीत मी रेडा घेऊन फिरत होतो। तर मला खूप भारी वाटलं की हेच महाराष्ट्राचे दोन रूप आहेत का असे वेगवेगळे जे नेचरनं केलेले आहेत। तर शूटिंग करताना मला जाम मजा आली, कारण उन्हाळ्यात डायरेक्ट नदी वाहते हे माझ्यासाठी खूपच म्हणजे आनंददायी होतं। तर मी खूप मजा केली। काय आवाहन करणार प्रेक्षकांना? प्रेक्षकांना काय आवाहन करायचं, मी जालन्याचा आहे, सिनेमा तुमचा आहे, तुमच्या माणसाचा आहे, तुम्ही मला तिथपर्यंत पोहोचवलेलं आहे। आता तिथल्या लोकांनाही कळू द्या की जालनेकरांचं माझ्यावर किती प्रेम आहे आणि सिनेमावर किती प्रेम आहे। आपले जालनेकर खूप आवर्जून सिनेमा बघतात, चोखंदळ आहे, तर असा चोखंदळ सिनेमा हा घेऊन मी आलेलो आहे। आणि सगळ्यांना खरंच विनंती आहे, सगळ्यांनी थिएटरमध्ये या। नीलम थिएटरला दुपारी 12 वाजता हा सिनेमा लागलेला आहे। हे ज्यांनी बघितलं असेल सगळ्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सगळ्यांनी स्प्रेड करा, फेसबुकला टाका, इंस्टाग्रामला टाका, स्टोरीला ठेवा आणि सांगा की हा जालन्याचा आमचा, आणि सगळ्यांना आवाहन करा की सिनेमा बघायला या। मला वैयक्तिक मेसेज करा, मी जालन्यात एक संबंध 8 दिवस सगळ्या आजूबाजूच्या शहरांना व्हिजिट करणार आहे। शक्य होत असेल तर आपण सगळे मिळून सोबत सिनेमा बघूया। नेहमीप्रमाणे यावेळीही वेगळ्या धाडणीचा सिनेमा अभिनेता कैलास वाघमारे घेऊन आलेले आहेत।
प्रेक्षकांनी हा सिनेमा चित्रपटगृहात येऊन पाहावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. कॅमेरामॅन सुनील खरासह साहिल पाटील, MC न्यूज, जालना. जालना महानगरपालिका प्रशासनाकडून चालवण्यात येणाऱ्या शाळांची सध्या दुरावस्था झाली आहे. शकुंतला नगर भागातील एक शाळा 2021 पासून चक्क मंगल कार्यालयात भरवली जात आहे. महानगरपालिकेच्या 6 शाळांना सध्या इमारत नसल्याचं समोर आलं आहे. जालना शहर महानगरपालिका प्रशासनाकडून शहरामध्ये 16 शाळा चालवल्या जातात. मात्र या 16 पैकी 6 शाळांना इमारती नसल्याचं वास्तव्य समोर आलं आहे. यापैकी एक असलेली शकुंतला नगर येथील शाळा चक्क मंगल कार्यालयात भरवण्यात येत आहे. मंगल कार्यालयात काही कार्यक्रम असेल तर ही शाळा शिक्षकाच्या घरी भरवण्याची नामुष्की महानगरपालिका प्रशासनावर येते. या शाळेची इमारत जीर्ण झाल्यापासून येथील शाळा मंगल कार्यालयात भरवण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. तर नवीन इमारतीची तरतूद केली असल्याची माहिती उपायुक्त केशव कानपुडे यांनी दिली आहे. कधीपासून या शाळेमध्ये आहे आणि काय तुझी मागणी आहे? माझं नाव साईप्रसाद सायना सिंगारे. मी या शाळेत पहिलीपासून तर 7वी लोक आहे. आम्हाला आमच्या हक्काची शाळा हवी. आम्हाला शासनाने इमारत बांधून द्यावी शासनाने. आणि पासून आपण या शाळेमध्ये आहात आणि कितवीला आहात? नमस्कार, माझे नाव ज्ञानेश्वरी माणिक जाधव. मी इयत्ता 6वीला आहे. मी ह्या शाळेत पहिलीपासून आहे. पहिले आमची शाळा सरांच्या घरात भरायची, पण आता 2021 पासून ह्या मंगल कार्यामध्ये भरते. शिक्षण वगैरे व्यवस्थित केलं जातं का? हो, इथलचे सर्व शिक्षक खूप छान शिकवतात. अजूनही मी ही शाळा सोडलेली नाही आहे. जुनी शाळा कशी होती, म्हणजे इमारतच नाही का तुम्हाला? नाही, आम्हाला इमारत नाही आहे. मग आता किती वर्ष झाले शाळेत म्हणजे मंगल कार्याला पण शिक्षण घेतोय? आता मला 6 वर्ष झाले ह्या शाळेत असून. शिक्षण वगैरे व्यवस्थित शिकवलं जातं? सर्व व्यवस्थित शिकवतात. आणि सध्या आता ही जी शाळा भरवली जाते ही चक्क मंगल कार्यालयामध्ये भरवली जाते. स्वतंत्र अशी यांना आपली स्वतःची शाळा उपलब्ध नाही. काय सांगाल सर? माझं नाव केशव कानपुडे. शिक्षण विभागाचा चार्ज माझ्याकडे आहे. सहाय्यक आयुक्त म्हणून आहे मी महानगरपालिकेला. शाळाला ही भाड्यानं आपण घेतलेलं आहे. मंगल कार्यालय शाळेला उपलब्ध करून दिलं आहे आणि यांच्यासाठी एक जागा अलॉट करून तिथं आपण 4 रूमचं बांधकामाचे कार्यादेश पण दिलेला आहे. पुढील महिन्यात काम चालू होईल आणि 3 ते 4 महिन्यात त्यांना बांधकाम करून नवी शाळा उपलब्ध होईल. म्हणजे पूर्ण कार्यवाही पण पूर्ण झालेली आहे. तसेच जेवढ्या नगरपालिकेच्या पूर्ण शाळा आहेत त्या सर्व शाळामध्ये रंगरंगोटी असेल, विद्युत मीटर असेल आणि आणखीन काही विद्यार्थ्यांसाठी साहित्य असेल याबाबतही सर्व कार्यवाही म्हणजे आपण केलेली आहे. आणि सर्व शाळांना पुढील महिन्याभरात लाईट मीटर, फॅन, ज्या आवश्यक सोयीसुविधा आहेत मुलासाठी, टॉयलेट, बाथरूम हे सर्व उपलब्ध होणार आहे. ह्या शाळेचं म्हणजे मंगल कार्यालयाचं बिलसुद्धा थकीत बाकी बरं? हो, ते नगरपालिका भरणार आहे. आणि इतर तर शाळा पूर्ण असं डब घ्यायला आल्या आहेत महानगरपालिकेच्या? नाही, पण नगरपालिका त्यात कुठं कमी पडलेली नाही. नगरपालिकेच्या वतीने सर्व सुविधा सर्वांना पुरवता येतात. जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात आज दुपारी काँग्रेस पक्षाच्या वतीने चिखलफेक आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या बॅनरवर चिखल फेकून निषेध व्यक्त करण्यात आला. नीट परीक्षेमध्ये झालेला घोटाळा आणि शेतकऱ्यांना लावण्यात येणारा GST विरोधात काँग्रेस पक्षाने आज देशभरामध्ये आंदोलन केलं आहे. जालना शहरात देखील काँग्रेस पक्षाच्या वतीने अंबड चौफुली परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या तैलचित्रावरती चिखल फेकून आंदोलन करण्यात आलं. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हा आणि शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष शेख महमूद, राजेंद्र राख, माजी नगरसेवक आरिफ खान, नगरसेवक विनोद रत्नपारखे, शेख शकील, बाबासाहेब सोनवणे, विशाल धानोरे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आंदोलन केलंय काय? प्रदेश काँग्रेसच्या वतीने चिखलफेक आंदोलनाचं आव्हान केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की जे शेतकऱ्यावर GST लावले ते आणि नीट परीक्षामध्ये जे गडबड घोटाळा झाला त्याच्या विरोधात आम्ही करतोय आणि शासनाला मी आग्रह करतो की जर तुम्ही व्यवस्थित नाही वागले तर यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही करणार आहे. जालना येथील एका व्यापाऱ्याची फसवणूक करून त्या पैशांमध्ये सोने खरेदी करण्यात आले होते. मात्र आता पोलिसांनी थेट सोनाराकडून तब्बल 7 लाख रुपये जप्त केल्याने
सोनार देखील अडचणीत आला आहे। जालना येथील एका तेल व्यापाऱ्याची कर्नाटक येथील आरोपीने तब्बल 2.5 कोटींची फसवणूक केली आहे। या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकले आहेत। त्यांच्या ताब्यातून यापूर्वी 45 लाख रुपये जप्त केले, तर आरोपीने फसवणुकीच्या पैशातून 7 लाखांचे सोने खरेदी केल्याचं समोर आलं आहे। पोलिसांनी थेट सोनार गाठून सोनाराकडून 7 लाख रुपये जप्त केले आहेत। त्यामुळे आता या भामट्यांना सोने विकणारा सोनार देखील अडचणीत आला आहे। याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांनी माहिती दिली आहे। काय कारवाई? पोलीस स्टेशन चंदनजिरा गुराना 223/24 कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल होता। तर यामध्ये आपण आरोपी क्रमांक 1 रोशन सालदाना याला मंगळूरहून यापूर्वी अटक केलं होतं। त्याच्याकडून जवळपास 45 लाख कॅश आणि सोन्याचे दागिने असा मुद्देमाल आपण रिकवर केलेला आहे। त्यानंतर आपण नवी मुंबई येथून रुपेश पारेख वाशी येथून त्यांना जो या गुन्ह्यातला दुसरा आरोपी आहे त्याला ताब्यात घेतलं आहे। तो सध्या PCR मध्ये आहे आणि यामध्ये जो रोशन सालदाना म्हणून जो मुख्य आरोपी आहे त्याने ज्या सोनाराकडून म्हणजे अपहार केलेल्या रकमेतून जे सोनं खरेदी केलं त्या सोनाराकडून आपण काल 7,50,000 रुपये कॅश रिकवर केलेली आहे। सध्या दोन्ही आरोपी एमशेआरमध्ये जेलमध्ये आहेत। तपास सुरू आहे। ह्या तपासामध्ये आपल्या जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल साहेब यांचं, तसेच मान्य अपर पोलीस अधीक्षक श्री नोपानी साहेब, तसेच पोलीस निरीक्षक जायबाई साहेब यांचं मोलाचं असं मार्गदर्शन मिळत आहे। त्यानुसार आम्ही तपास करत आहोत। याच्यात आणखीन काही धागे वगैरे मिळणार आहेत का? धागे वगैरे काय लागतील? हो, या गुन्ह्यामध्ये 2 आरोपींचे बनावट नावं वापरले गेले होते। ते आपण खरे जे आरोपी आहेत त्यांचे खरे नाव आपण तपासामध्ये निष्पन्न केलेले आहेत। लवकरात लवकर त्या आरोपींचा आपण शोध घेऊन त्यांनाही लवकरात लवकर अटक करून उर्वरित राहिलेला पूर्ण मुद्देमाल रिकवर करण्याचे पुरेपूर प्रयत्न आमच्याकडून सुरू आहेत। काय नाव आपलं सर? माझं नाव सपोनी एकशिंगे, आर्थिक गुन्हे शाखा जालना। आजचं बातमीपत्र इथंच संपलं। उद्या पुन्हा भेटूया। तुम्ही बघत राहा MC न्यूज। नमस्कार। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे। शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 1ली ते 9वी करिता प्रवेश देणे सुरू आहे। आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध। आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल JES महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना। संपर्क 9673236007 किंवा 9067791007। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो।
छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब जालना। प्री नर्सरी, नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी शाळेची वैशिष्ट्ये: CBSE अभ्यासक्रम, जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर जास्त भर, अद्ययावत वर्गखोल्या, स्वच्छ सुंदर क्रीडांगण, शहराच्या मध्यभागी असलेले शालेय संकुल, विद्यार्थ्यांना ट्युशनची खास सुविधा। आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा। माय छोटा स्कूल, आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना। संपर्क 9623493999 किंवा 9730541111। शाळेची शिक्षक भरती सुरू असल्याने पात्र उमेदवार शाळेमध्ये अर्ज करू शकतात। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन। आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल। इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध। लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन। देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना। संपर्क 9623756132 किंवा 9028943704 किंवा 9371261777 आणि 9822456366। SRPSSH द्वारा संचलित विश्व शांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय, इंदेवाडी, जालना। कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, इयत्ता 10वी, 11वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन। यशाची परंपरा कायम ठेवत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता 11वी, 12वी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेला प्रवेश देणे सुरू आहे। मार्च 2024 चा घवघवीत निकाल। कला शाखा 99.40%, वाणिज्य शाखा 99.50% आणि विज्ञान शाखा 100%। कला शाखेतून राहुल शेळके प्रथम, शीतल गवारे द्वितीय, वाणिज्य शाखेतून रोहित धांडे प्रथम, मनीषा धोत्रे द्वितीय, तर विज्ञान शाखेतून प्रज्ञा लाटे प्रथम, तरुण जिंदल द्वितीय आणि प्रज्ञा अंबस्कर तृतीय। महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसह शासनाकडून मिळणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती उपलब्ध। जालना शहरालगत कनिष्ठ महाविद्यालय, नाममात्र फीस मध्ये प्रवेश, अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर, विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष, परीक्षेचे योग्य मार्गदर्शन आणि तयारी, संगीत शास्त्र, ग्रंथालय शास्त्र, संरक्षण शास्त्र, क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT, मॅथ यासारखे सोपे आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि आधुनिक महत्त्व असणारे विषय, विज्ञान शाखा, जनरल सायन्स सह क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, कला शाखा, वाणिज्य शाखा, मॅथ, IT प्रवेश देणे सुरू आहे।
प्रवेशासाठी आजच संपर्क करा. संस्थापक सचिव प्राध्यापक AS कायंदे, बापू. प्राचार्य गणेश आघाव. मोबाईल नंबर 8275232031. आमचा पत्ता विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय जालना, अंबड रोड, सॅटेलाइट समोर, इंदेवाडी, जालना. संपर्क 9021888816. मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. महाविद्यालयास बँगलोर येथील नॅक मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3ऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणामध्ये अ दर्जा प्राप्त केला असून ISO 2009-2015 प्रमाणित निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्होकेशनल साठी 11वी आणि 12वी वर्गामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक, मटेरियल मॅनेजमेंट यासाठी प्रवेश देणे सुरू आहे. वरिष्ठ महाविद्यालयामध्ये BA, BCom, BSc आणि BCA वर्गामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे. BA प्रथम वर्षामध्ये प्रवेशासाठी उपलब्ध विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र विषयांची उपलब्धता. पदव्युत्तर विभाग MA साठी उपलब्ध विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन. BCom, BSc संगणकशास्त्र प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयामार्फत विशेष प्रयत्न. क्रीडापटूंसाठी भव्य क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था. आजच आपला प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेशासाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील. मोबाईल नंबर 8275515692. उपप्राचार्य प्राध्यापक रमेश भुतेकर. मोबाईल नंबर 9404694748. प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित. मोबाईल नंबर 8975862870. अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा.